काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेत आहे। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधी यांचे विश्वासू आहेत। विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसला नवा चेहरा मिळण्याची शक्यता आहे। बुलढाणा मतदारसंघातून हर्षवर्धन सपकाळ यांचा हे उमेदवार होते। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। संदीप, खरं तर नवा चेहरा मिळणार याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या होत्या, मात्र या चर्चांमध्ये आतापर्यंत सपकाळांचं नाव कुठेही नव्हतं। आता हे नाव समोर येत आहे। राहुल गांधींच्या विश्वासातले आहेत ते समजतंय। विक्रांत, खरं पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ हे विदर्भाचे नेते म्हणून ओळखले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून देखील ते ओळखले जातात। यांची जी कारकीर्द आहे, राजकीय कारकीर्द, ते 2002 पासून सुरू झाली। ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते 2014 ते 2019 या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं काँग्रेसकडून ते आमदार राहिले आहेत आणि या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे। सोबतच पंचायत राज समितीचे उपाध्यक्षपदी देखील ते गेल्या 5 वर्षापासून आहेत आणि अखिल भारतीय काँग्रेसचे ते सचिव देखील राहिले आहेत। म्हणजे पक्षाकडून त्यांना विविध पदावर जे आहे ते नेतृत्व करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि एक भला चेहरा हा या पश्चिम विदर्भामध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणून ओळखला जातो। आदिवासी बांधवांसाठी मोठं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अजूनही ते या ठिकाणी करतायत। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।